धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधातील हरकत फेटाळली, न्यायालयाकडे जाण्याच्या सूचना। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार नंदू मोरे यांनी हरकत घेतली होती। धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले उत्पन्नाचे स्रोत उमेदवारी अर्ज सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवले नसल्याची हरकत होती। त्यावर बराच वेळ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या समोर सुनावणी झाली। शेवटी 4:55 सुनावणीनंतर वकील बाहेर आले। नंदू मोरे यांचे वकील ॲडव्होकेट उमेश मराठे यांनी पत्रकारांना माहिती दिली। ते म्हणाले, मोरे यांच्या बाजूने आम्ही धैर्यशील मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली होती। धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत दाखवले नव्हते, परंतु हा विषय कोर्टापुढचा असल्याने आमची हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली। हा विषय न्यायालयापुढे नेण्याच्या सूचना केल्या, पण आम्ही आता न्यायालयात जाणार नाही, निवडणूक झाल्यानंतर पुढे पाहू अशी माहिती दिली। तर काय सांगू, माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज छाननी होती। मोरेंसाठी म्हणून उपस्थित होतो की धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या अर्जाची हरकत घेतली होती। झालेला नाही, तपशील दिलेला नाही। माननीय निवडणूक अधिकारी यांनी सदरची हरकत ही सत्तेचे कार्यकर्ते नसल्याने आणि हा कोर्टाचा विषय असल्यामुळं ती विचारात घेता येत नाही। स्क्रुटिनी जी आहे समरी नेतृत्वाची आहे म्हणून हरकत घेतलेली हरकत फेटाळलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचा अर्ज नोंदणी केलेला आहे, मात्र दादांचा अर्ज यांच्याजवळ जो अर्ज होता तो जमी अर्ज होता, पूरक अर्ज होता आणि त्याच्यावरती 11 जणांच्या शीर्षकातून सह्या नसल्यानं त्यांच्याजवळ अर्ज नाही। आता ह्यावर पुढे आपण काय कोर्टात जाणार आहात काय? बहुतेक तरी त्याच्यावर मेंटेनेबलच नाही, निवडणुकीनंतर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।